तर कशा आहात सगळे? एका नवीन व्लॉग मध्ये मी तुम्हा सगळ्या रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना धम्मचक्र प्रवर्तन दिन, अशोक विजयादशमी आणि दसऱ्याच्या खूप खूप मंगलमय अशा शुभेच्छा देऊन आता मी चाललो विहाराकडे. आपलं प्रस्थान जाते कारण की विहारात आहे आज कार्यक्रम आणि आई पप्पा दादा सकाळीच गेलेत. मी बाहेर गेलो होतो, कांतारा बघायला गेलो. कांताराचा रिव्ह्यू शूट केलेला आहे, तो अपलोड केलेला आहे, तो नक्की पहा नसेल बघितलं तर. आणि त्याचप्रमाणे आता आपण निघालोय विहारात जायला कारण की आपल्याला झालं थोडा लेट, कारण की लेट सुटला पिक्चर. आणि मग आता आलो, चेंज आणि केलंय आणि आता निघू. महान भारती
प्रकाश अंतरी तुझे जन्म चक्र फिरे
विजयादशमीच्या हार्दिक शुभकामनाएं। आज मी तुम्हा सगळ्यांना विजयादशमी थोडा पाठ करणार आहे। गौतम बुद्धांनी ज्ञान प्राप्तीनंतर सारनाथ येथे आपल्या 5 भिक्खूंना उपदेश दिला। कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली। हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून साजरा केला जातो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 5 लाख अनुयायांसह 14 ऑक्टोबर 1956 ला त्याच दिवशी नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली। आपण संपूर्ण भारत बौद्ध धर्म करण्याचा संकल्प करू। And today I am going to speak a few words on Dr. Babasaheb Ambedkar. The moment we hear the name Dr. Babasaheb Ambedkar, the first face that strikes in our mind is the father of the Constitution, because he was the chief architect of our Indian Constitution, which took 2 years, 11 months and 18 days. He was the leader of the Dalits, but let me tell you, he was more than what all of us know about. He was a multi-talented personality. He could speak 11 languages proficiently. I'm reminded the words of our very known president, Srimati Draupadi Murmu, when she was addressing a convocation recently. She said, Dr. Bhimrao Ambedkar मेरे लिए भगवान समान है, क्योंकि उन्होंने कुछ ऐसा किया है जिसके कारण आज मैं आपके सामने खड़ी हूँ. He's like a god to me because he did something which made me to stand in front of you in the position where I am today. So what exactly Dr. Bhimrao Ambedkar do that our president was talking about? Well, to know that, one has to know his story, his life, and about what he has lived for. As a young boy, he was forced to sit outside his classroom, couldn't touch the same pot as his classmate was refused in education in Sanskrit, and has to face much more discrimination at every stage of his life, just because to being born in a suppressed caste. But these did not deter him from his goals. His goal to make every woman in this country cherish the prospects of freedom. His goal to make every Dalit man realize their individual identity. His goal to propel India into a future which guarantees social justice and
and equality. What has always inspired me about Baba Sahib is his courage and determination. Despite all the hardships he has faced in his life, he rose up from them with his determination. He was a boy who was forced to walk out of his classroom with his slate and gunny bag. Years later, he became the man who walked into the Parliament Hall holding the greatest document of our Indian history, the Constitution of India. He made equality, liberty and fraternity. It's been more than half a century he's gone, but his teachings are still relevant today. Thank you. मला सकाळी रोज बिहारी ग रमाव वाट कर मला सकाळी रोज बिहारी ग रमाव वाट कर बुद्ध चरणी ग धूम चरणी ग रमाव वाट कर बुद्ध चरणी ग धूम चरणी ग रमाव वाट कर माझं नाव प्रथमेश आहे. आज आपण इथे एक ऐतिहासिक दिवसाची आठवण साजरी करण्यासाठी आलो आहोत. तो दिवस म्हणजे 14 ऑक्टोबर 1956. हा केवळ धर्मांतराचा दिवस नाही तर सामाजिक क्रांतीचा दिवस आहे. भारतात बौद्ध धर्म स्वीकारणारे पहिले महान राजा म्हणजे सम्राट अशोक. सम्राट अशोकाने कुरुक्षेत्रातील महान युद्ध जिंकले, परंतु कलिंगाच्या युद्धामध्ये लाखो लोक मारली गेली व हजारो परिवार उद्ध्वस्त झाले. हा रक्तपात बघून अशोक सम्राट हादरला. तेव्हा त्यांनी त्यांची तलवार सोडून बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यानंतर अशोक सम्राटांनी स्वतःच्या साम्राज्यामध्ये समता, न्याय आणि बंधुत्वासारख्या मूल्यांचा प्रसार केला. धर्मयात्रा केल्या व स्नेहासनाऐवजी धर्मस्मरण निवडले. तर सम्राट अशोकच्या या दाखवलेल्या धर्मानंतर आपल्याला खूप वर्ष प्रेरणा मिळाली. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराचा विचार करताना असं म्हणलं होतं की मला असा धर्म हवा आहे जो समता, न्याय आणि बंधुत्वता दे आणि तो आपल्या भूमीचा असावा. विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर करणं हे योगायोग नव्हतं तर इतिहासाशी जोडलेली क्रांती होती. त्यानंतर 1934 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवला येथे हे जाहीर केले, मी हिंदू म्हणून जन्माला आलो असेल पण मी हिंदू म्हणून मरणार नाही. या वाक्यांनी हजारो वर्षांची चाललेली गुलामगिरीच्या विरुद्ध क्रांतीचं ऐलान केलं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांनी जवळपास 2 दशक धर्माचा अभ्यास केला व आपल्या लोकांसाठी कोणता धर्म योग्य आहे हे ठरवलं. किंवा इस्लाम, शीख, ख्रिश्चन किंवा स्वतःचा इतपात नावा धर्म किंवा. त्यानंतर बाबासाहेबांना हे समजलं की बौद्ध धर्म हा वैज्ञानिक आहे, तो जातपात मानत नाही, विवेक आणि करुणावर आधारलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो आपल्या देशाचा धर्म आहे. त्यानंतर 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरच्या दीक्षाभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्यासोबत अजून 5 लाख अनुयायांनी बौद्ध धर्माची धम्मदीक्षा घेतली. हा सोहळा 2 टप्प्यांमध्ये होता. पहिला क्रिसन आणि पंचशील, ज्याच्यात बुद्ध, धर्म आणि संघ या 3 धर्मांचा स्वीकार केला व पंचशीलाचा स्वीकार. त्यानंतर 22 प्रतिज्ञा घेण्यात आल्या. 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेल्या प्रतिज्ञा होत्या. या प्रतिज्ञांमध्ये हिंदू धर्माचा त्याग, अन्यायकारी प्रथांचा त्याग आणि नवजीवनाची संकल्पना होती. यामध्ये बाबासाहेबांनी पुनर्जन्माची संकल्पना पूर्णपणे नकारली होती, कारण की जाती व्यवस्था ही पूर्णपणे पुनर्जन्मावर आधारित होती. बाबासाहेबांनी स्वीकारलेला मार्ग म्हणजे नवयान बौद्ध धर्म. हा केवळ आध्यात्मिक नव्हता तर सामाजिक न्यायाचा आणि क्रांतीचा धर्म होता. बाबासाहेब म्हणतात, बौद्ध धर्म हा मोक्षाचा धर्म नाही तर बंधुता, न्याय आणि समता शिकवणारा धर्म आहे. नमो बुद्धाय, जय हिंद. जय
सर्व उपासक उपासिका यांना 69व्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या लाख लाख शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा संविधान लिहित होते तर त्यांनी प्रत्येक समाजासाठी आणि प्रत्येक स्त्री पुरुष असो कोणताही भेदभाव केला नाही, इतर समाजासाठी पण केला नाही आणि त्यांना सर्वांना समान न्याय समान हक्क दिलेले आहेत. त्यावर मी माझी कविता बोलत आहे. स्क्रीनच्या प्रकाशात ठरवली माणुसकी, स्क्रीनच्या प्रकाशात ठरवली माणुसकी, फॉलोअर्स मध्ये शोधतो आपण आपली ओळख, फॉलोअर्स मध्ये शोधतो आपण आपली ओळख, शहराच्या गोंधळात गुदमरतो आहे श्वास आणि निसर्गाची हाक ऐकूनही ऐकू येत नाही. शिक्षण आहे पण संधी नाही, स्वप्न आहे पण आधार नाही, रोजगारासाठी धडपडणारी तरुणाई, हक्कांसाठी रोज उभी राहते नवी लढाई. जातपात अजूनही जिवंत आहे, अज्ञानाच्या अंधारात आशा हरवते आहे, पण आमच्या हृदयात अजूनही ज्वाला आहेत, समतेसाठी लढणाऱ्या मनाचा ध्यास आहे. हातात मोबाईल असला तरी हृदयात माणुसकी असू दे, ही विज्ञानासोबत करुणेचाही प्रकाश असू दे, आधुनिकतेला दिशा देणारा आवाज बनवूया, समतेच्या प्रेमाच्या नवा युगाची सुरुवात करूया. त्याच्यानंतर मी वामनदादा कडकांची कविता आहे ती बोलतो. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत होते तेव्हा आपल्या समाजाकडे कोणी वाकड्या नजरेने बघत देखील नव्हतं, कारण त्यांना माहीत होतं आणि आपल्याला पण माहीत होतं की आपल्या पाठीमागे आपला बाप आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर या समाजाचे काय हाल झाले किंवा सध्या समाजाची परिस्थिती काय आहे, तर त्या काळात वामनदादा कडक हे अशिक्षित होते तरी त्याने ते कवितेच्या माध्यमातून लिहिलेलं आहे, ते मी आपल्यासमोर सादर करतो. बाबा तुम्ही गेल्यानंतर झुकला समाज हा, बाबा तुम्ही गेल्यानंतर झुकला समाज हा, बाबा तुम्ही गेल्यानंतर विकला समाज हा, बाबा तुम्ही गेल्यानंतर विकला समाज हा, नुसताच भाषणातून भुगला समाज हा, नुसताच भाषणातून भुगला समाज हा. अरे पोट ज्यांची भरली ते फरार झाले. बाबासाहेबांच्या कृपेने ज्यांची पोटं भरली त्यांनी जे चळवळीत योगदान द्यायला पाहिजे होतं त्यांनी ते दिलं नाही. त्याच्यामुळे इथं वामनदादा म्हणतात, अरे पोट ज्यांची भरली ते फरार झाले, भीमा तुझ्या रथाचे घोडे चुकार झाले, भीमा तुझ्या रथाचे घोडे चुकार झाले, परक्या रथाला झुंपून सारे टुकार झाले, परक्या रथाला झुंपून सारे टुकार झाले. येथेही भाव नाही तेथेही भाव नाही. जो आपल्या समाजातच काही कार्य करत नाही आपण त्याला पण भाव देत नाही, पण काही लोक देखील त्यांना इतर समाजात गेला तर त्यांना तेवढे ऍक्सेप्ट करत नाही, कारण त्यांना पण आपलं बॅकग्राऊंड माहिती असतं. त्याच्यामुळे म्हणतात येथेही भाव नाही तेथेही भाव नाही, अरे कोठेच सत्ता नाही इतकी हे भिकार झाले. आता आपण बघतो बीएमसीच्या निवडणुका येत आहेत, आपला साधा नगरसेवक म्हणा आमदार म्हणा एक खासदार देखील निवडून आलेला नाही, तर त्याच्यामुळे सांगतात ते. आणि महाराष्ट्रात पण सत्ता नाही, दिल्लीत तर सोडाच. अरे कोठेच सत्ता नाही इतके भिकार झाले, मनुवाद्यांच्या दावणीला तुझे शिल्लेदार लाचार झाले, भीमा तुझ्या रथाचे घोडे चुकार झाले. बाबासाहेबांना अपेक्षित होते की जो त्याच्यानंतरचा जो समाज होता सुशिक्षित होता त्यांनी देखील चळवळीत काम करायला पाहिजे होतं, पण त्यांनी तसं केलं नाही. तर मी एक शेर सांगतोय. जन्म देते जिलेकरास, जन्म देते जिलेकरास, तिला माय म्हणावे, जन्म देते जिलेकरास तिला माय म्हणावे, आणि जन्म देते जीवा
सांगा त्या रमाईला काय म्हणावे आणि गमविले जिने समाजासाठी पोटचे गोळे सांगा त्या रमाईला काय म्हणावे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे चक्र दिलेलं आहे अशोक चक्र, मी माझ्या साध्या भाषेत सांगेल. चक्र हे कोणत्याही देशाच्या अशा राष्ट्राच्या प्रगतीचं प्रतीक असतं. आता मागे कोरोना होता, लॉकडाऊन होतं, ट्रेन चालत नव्हत्या, विमानाचं उड्डाण होत नव्हतं, माल वाहतूक देखील बंद होती. तर ते जेव्हा चक्र थांबतं तेव्हा ती प्रगती होत नाही. तर सम्राट अशोकानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला परत हे धम्मचक्र सुरळीत केलं, म्हणजे चालू केलं. आपल्याला देखील हे धम्मचक्र कसं पुढे नेता येईल आणि कसं गतिमान करता येईल याचा संकल्प करूया. पुन्हा मी एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, नमो बुद्धाय. धन्यवाद पैठण साहेब आपल्या या बुलंद आवाजात. आमच्या संस्थेचे खजिनदार आजी सीताराम जाधव यांचा आमच्या संस्थेचे खजिनदार आजी सीताराम यांचा वाढदिवस आहे आणि आपण शाळेमध्ये साजरा करत आहोत. असेच त्यांचे आयुष्य निरोगी आणि समृद्धी राहो ही आम्ही बुद्धजयंती प्रार्थना करतो. तर बॅक टू होम आणि आज फोटोज काढायला भेटले नाही मला, पण आजचा कार्यक्रम अतिशय एकदम चांगला, नीट, व्यवस्थित झाला आणि लोकांची संख्याही भरपूर लाभली. वाटला नव्हता, अपेक्षेच्या बाहेर अशी लोक अशी आली होती आणि एक चांगलं वाटलं की लोकांचा भरघोस असा प्रतिसाद मिळाला. आणि प्रथम सत्र झालं, त्याच्यानंतर मी द्वितीय सत्र होतं संध्याकाळी, हे म्हणजे एक नाटक होतं. हे नाटक खास आकर्षण आणि त्याच्यानंतर डान्स आणि झाले आणि प्रथम सत्र सकाळी सत्काराने झाले. त्याच्यानंतर दुपारी बुद्धजय सरांचं भाषण, पप्पांचं भाषण, अध्यक्षांचं, त्याच्यानंतर मग संपलं. त्याच्यानंतर मग डायरेक्ट द्वितीय सत्र, दोन्ही सत्रांचं जेवण होतं आणि व्लॉग इथेच मी एंड करतोय आता. तर कसा वाटला व्लॉग हे नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये.